तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सुमित माळी द ट्रॅव्हलर। तर आज आपण आलो आहोत श्री सिद्ध अष्ट भैरवनाथ मंदिर खेड येथे आणि आपल्याला इथं घेऊन आला आहे आपला मित्र विलास। तर विलास आणि मी आता नवीन ट्रॅव्हल ब्लॉगिंग करणार आहेत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। राम मंडळी, कसं काय? आज आपण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या अत्यंत जागृत आणि प्राचीन श्री सिद्ध अष्टभैरवनाथ मंदिर खेड या पवित्र देवस्थानाला भेट देणार आहोत। हे मंदिर निसर्गरम्य डोंगर रांगांच्या सानिध्यात वसलेले असून भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे। स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे। मंदिरातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात असलेली नैसर्गिक दगडी रचना, ज्यामध्ये अष्टभैरवांचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या 8 पिंडी आहेत। त्यामुळे या देवस्थानाला श्री सिद्ध अष्टभैरवनाथ असे नाव प्राप्त झाले आहे। मंदिराचा कालांतराने जीर्णोद्धार करण्यात आला असला तरी त्याचे धार्मिक महत्त्व आजही कायम आहे। धार्मिक महत्त्व असे, भैरवनाथ हे भगवान शिवांचे उग्र आणि रक्षक स्वरूप मानले जाते। महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचे ते कुलदैवत आहे। येथे दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात आणि नवस बोलतात। मंदिरातील शांत वातावरण भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा आणि समाधानाचा अनुभव देते। दरवर्षी चैत्र महिन्यात येथे भव्य यात्रा भरते। या काळात पालखी सोहळा, कीर्तन, भजन, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात। मंदिराचे स्थान असे गाव खेड, तालुका इगतपुरी, नाशिक जिल्हा। घोटी भंडारदरा महामार्गापासून सुमारे 1 किलोमीटर आत मंदिर आहे, त्यामुळे येथे खाजगी वाहनाने सहज पोहोचता येते। भेट देण्याची योग्य वेळ म्हणजे पावसाळा आणि पावसाळ्यानंतरचा काळ येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो। आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि डोंगर रांगा मंदिराचे सौंदर्य अधिक खुलवतात। तर मंडळी, तुम्हाला अशीच महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, किल्ले आणि पर्यटन स्थळांची माहिती आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्री सिद्ध अष्टभैरवनाथ।